स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या 67व्या वाढदिवसाचं औचित्य साधून राहता इथं विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणताही भपका न करता अतिशय स्तुत्य पद्धतीनं शैक्षणिक साहित्यांचं वाटप करून आणि धार्मिक प्रार्थना सभा घेऊन हा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचं मुख्य औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहता मुले इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेत नव्यानं दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर राहता नगर परिषदेच्या नगरसेविका सौ अर्चनाताई भीमराज निकाळे आणि निकाळे परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपयोगी साहित्यांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये शासकीय योजनेअंतर्गत मिळणारी मोफत पाठ्यपुस्तकं व गणवेशांचा समावेश होता. हा वाटप समारंभ राहता पंचायत समितीचे BDO विवेक गुंडसाहेब, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निकाळे, नगरसेविका सौ अर्चनाताई भीमराज निकाळे आणि माजी नगरसेवक भीमराज निकाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निकाळे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या उपक्रमासाठी राहता शहरातील प्रमुख ग्रामस्थ सर्वश्री रावसाहेब निकाळे, आबा निकाळे, विलास पाळंदे, वीरेश सोनवणे, सुधाकर निकाळे, अरविंद पाळंदे, राहुल बनसोडे, हर्षल तोरणे, कृष्णा गाडेकर, अंकुश निकाळे, दीपक गाडेकर, शुभम गाडेकर, तन्वीर तांबोळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका, पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन दर्शन सर यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार राहुल पुरी यांनी मानले. दुसऱ्या एका कार्यक्रमात नामदार विखे पाटील साहेब यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावं याकरता निकाळे परिवाराच्या वतीनं राहता येथील बुद्ध विहारात एका विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भिक्खू संघानं सामूहिक पंचशील व त्रिसरण देऊन बुद्ध पूजा व सामूहिक प्रार्थना घेतली. या पवित्र प्रसंगी धम्मवंदना ग्रुप तसेच राहता शहरातील धम्म बांधवांना मिठाईचं वाटप करण्यात आलं, तर उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं. या मंगल समयी राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, धम्मवंदना ग्रुपचे तालुका अध्यक्ष जयवंतराव घोडेराव, अशोक पारदे, राजेंद्र निकाळे यांनी नामदार साहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देणारी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, धम्मवंदना ग्रुपचे अध्यक्ष जयवंतराव घोडेराव, धम्मवंदना ग्रुपचे पदाधिकारी, नगरसेविका सौ अर्चनाताई निकाळे, माजी नगरसेवक भीमराज निकाळे यांच्यासह शेकडो उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रास्ताविक काशीनाथ निकाळे सर यांनी केला. आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याकरता उपस्थित असलेल्या आपल्या राहता नगर परिषदेच्या सन्माननीय नगरसेविका अर्चनाताई निकाळे, त्यांच्या समवेत आलेले सर्व कार्यकर्ते, या ठिकाणचे सर्व शिक्षक, शिक्षिका बंधू भगिनी आणि सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्र, हे जे पहिल्या दिवशी पहिलीला ज्यांनी ऍडमिशन घेतलं, प्रवेश घेतला, अशा विद्यार्थ्यांचं स्वागत आपण केलेलं आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे स्वागत आपण सन्माननीय BDO साहेबांच्या उपस्थितीमध्ये केलेलं आहे. मग आता आपली किती मोठी जबाबदारी आहे, कारण ते तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि म्हणून आपलं त्या पद्धतीने शाळेची गुणवत्ता असेल, शाळेचं आचरण असेल, वर्तन असेल, तेवढं आपलं उच्च दर्जाचं झालं पाहिजे. आणि ती जबाबदारी पालकांची आहे. पालकांना पण मी सांगेल, पालकांची आहे, शिक्षकांची आहे, समाजाची आहे. कारण शिक्षण प्रवाहामध्ये आज आपण बघतो सगळीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्माण झालेल्या आहेत, परंतु माझ्या अभ्यासानुसार मराठी माध्यमाच्या शाळेत जो शिकेल तो भविष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. याचं कारण असं आहे की ज्याला शिक्षण मातृभाषेत दिलं जातं ते मातृभाषेतलं शिक्षण सर्वात जास्त समजतं.
आणि जो मातृभाषेत शिकेल त्याला त्या शैक्षणिक संदर्भातली जी संकल्पना आहे ती संकल्पना त्याची पक्की होते. म्हणून मी तर त्या गोष्टीला पहिलं प्राधान्य देईन. असो, नामदार साहेबांची अशी संकल्पना होती की माझा वाढदिवस साजरा करत असताना तुम्ही बुके देता, तुम्ही फ्लेक्स लावता, हा जो खर्च आहे तो वायफळ आहे. सत्कार करताना 100 रुपयाचा पासून तर 2,500 रुपयापर्यंत बुके दिले जातात आणि तो बुके किती वेळात? फार तर फार 5 मिनिटात इथून त्या कार्यकर्त्याच्या हातून साहेबांच्या हातात आणि तिथून तो पलीकडे जातो. म्हणजे एकदम कमी वेळा करता एवढा जर खर्च येत असेल तर त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेतल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करा. आणि म्हणून साहेबांचे आम्ही पाईक आहोत, साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्यांनी दिलेले सूचना, त्या सूचनेचा आम्ही आदर करत आहोत आणि ते आदर करण्याच्या दृष्टीने आम्ही तुमच्यापर्यंत आमच्या परीने होईल तेवढं आम्ही शैक्षणिक साधनांचं वाटप करणार आहोत. मग 1ली ते 4थी पर्यंत जो ग्रुप आहे त्याला एक प्रकारचं वाटप, 5वी ते 7वी किंवा 8वी असेल त्याला वेगळ्या प्रकारचं वाटप. जसं त्या शैक्षणिक साहित्य शिक्षण घेत असताना जे शैक्षणिक साहित्य लागतं ते शैक्षणिक साहित्य जे पाहिजे त्या दृष्टीने आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो प्रयत्न आहे, नामदार साहेबांच्या जी संकल्पना आहे, नुसतं शैक्षणिक साहित्य वाटून उपयोग नाही, परंतु त्या विद्यार्थ्यांनी त्या शैक्षणिक साहित्याचा सदुपयोग केला पाहिजे, चांगला उपयोग केला पाहिजे, आपली गुणवत्ता वाढवली पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे आणि ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. नामदार साहेब अतिशय अनुभवी असे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामधले मंत्री आहेत. वेगवेगळ्या प्रकारची खाती त्यांनी सांभाळलेली आहेत आणि सगळ्या खात्यांचा त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी कृषी मंत्री म्हणून काम केलं, त्यांनी परिवहन मंत्री म्हणून काम केलं, त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केलं, त्यांनी विधी व न्याय मंत्री म्हणून काम केलं, त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम केलं, आता ते जलसंपदा मंत्री आहेत. आणि हे जे मंत्री महोदय आहेत, या मंत्री महोदय इतके आदर्श आहेत की मतदारसंघाच्या सर्वसामान्य गरजा ज्या आहेत त्या त्यांना माहीत आहे. ही एवढी मोठी चांगली सुशोभित अशी इमारत, भव्य दिव्य इमारत नामदार साहेबांच्या संकल्पनेतली आहे. कारण या शाळेत आम्ही शिकलेलो आहे. इथं पत्र्याची इमारत होती, पत्र्याची, अक्षरशः पत्रे गळत होते, अक्षरशः घाण होती, परंतु एवढी अशी इमारत मोठमोठ्या शाळेंची सुद्धा नाही. हे सगळं आणि शिवाय शाळेमध्ये बेंचेस आहे. मुलांनो, तुम्ही फार भाग्यवान आहात. आम्ही ज्यावेळी शाळेत शिकायचो त्यावेळी याच शाळेमध्ये खाली सारवून घेण्याकरता साहेब आम्हाला शेण गोळा करावा लागायचं. आम्ही रस्त्याने शेण गोळा करायचो, शिक्षक आम्हाला शेण आणायला लावायचं आणि मग काही मुलांनी ते सारवून घ्यायचं. आणि पत्रा होता, गळायचे पत्रे. परंतु तुम्ही किती भाग्यवान आहात, तुम्हाला फरशी आहे, बसायला बेंचेस आहे, वर्ग अजिबात गळत नाही. अजूनही चांगल्या चांगल्या शाळेतले पत्रे गळतात, परंतु तुमच्या दृष्टीने अतिशय चांगली सुविधा आहे. शासनाने तुम्हाला मोफत पुस्तकं दिलेले आहेत. आम्हाला काहीच मिळत नव्हतं. एक पाटी असायची आणि ती पिशवी असायची, ती पिशवी फाटलेली असायची. तुम्ही किती भाग्यवान आहात. मी खरोखर तुम्ही खूप भाग्यवान आहात याचा मला अभिमान वाटतो. पण आम्हालाही जे नव्हतं त्याच्यातून आम्ही शिकलो, याचाही अभिमान आमचाच आम्हाला आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनो, चांगला अभ्यास करायचा. साहेबांनी आम्हाला जे शैक्षणिक साहित्य वाटायला सांगितलं, मी साहेबांना धन्यवाद देईल. कारण साहेब इतके अनुभवी आहेत. कारण राज्यामध्ये एकमेव असे ते मंत्री आहेत की सगळ्या खात्याचा त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनेचं काटेकोरपणे पालन करणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं सुद्धा काम आहे. आणि म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्हाला शैक्षणिक साधनं देणार आहोत. त्या शैक्षणिक साधनाचा चांगला उपयोग करा. या ठिकाणी साहेब आलेत, बीडीओ साहेब आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो एक ग्रामस्थ म्हणून. कारण आपलं सुद्धा इतकं बारीक लक्ष आहे की पहिल्याच दिवशी आपण शाळेमध्ये उपस्थित आहात. ही खरोखर चांगली गोष्ट आहे. साहेब, आम्हाला खूप आनंद वाटला. कारण मी 35 वर्षे शिक्षक होतो म्हणून एवढं बडबड करतो आणि चांगला शिक्षक होतो. म्हणजे मी काय माझी स्तुती करत नाही, पण माझे विद्यार्थी भाषणामध्ये राज्य पातळीवर गेलेले आहेत, विज्ञानामध्ये राज्य पातळीवर गेलेले आहेत, चित्रकलेमध्ये देश पातळीवर गेलेले आहेत, नाटकामध्ये सुद्धा राज्य पातळीवर गेलेले आहेत. सगळ्या विषय मी शिकवायचो. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू.
मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.